हाय हॅलो नमस्कार. आज गौरीचा सेकंड डे. छान असं सकाळी सकाळी चहानी सुरुवात झाली आहे आणि त्यानंतर लगेच स्वयंपाकाला सुद्धा लागलो आहे. कारण आज पुरणाचा स्वयंपाक वगैरे असतो तर त्याला खूप वेळ लागतो ना. मग पटकन पीठ भिजवून लगेच पोळ्या करून घेतल्या आणि पोळ्या चालू असतानाच तयारी केली होती पुरणाची पण आणि भाजीची पण आजच्या सकाळचा. त्यासाठी मुगाची डाळ लावलेली होती, ती तयारी करून घेतली आणि लगेच कांदा वगैरे फ्राय करून मुगाची डाळ तयार केली भाजी आणि लगेच आईने वगैरे सगळ्यांनी जेवणं करून घेतले होते. मला आणि ताईला दोघींनाही उपवासच होता, कारण गौरी जेवल्याशिवाय आम्ही जेवत नाही तोपर्यंत. तर मग आम्हाला भगर करायची होती म्हणून मग शेंगदाणे वगैरे गरम केले आणि त्याला मिक्सरला फिरवलं. त्याची तयारी करून घेतली पूर्ण आणि लगेच मग देवपूजा वगैरे राहिलेली होती, तर म्हटलं देवपूजा वगैरे करू. तोपर्यंत ताई भगर करणार होत्या. मग मी रांगोळी वगैरे काढली आणि पूजा वगैरे करून घेतली आणि तोपर्यंत भगर पण रेडी झाली होती. मग भगर तयार झाली, खाली जेवण केलं आम्ही फराळ आणि आईची इथं पुरणाची तयारी चालू होती. पुरण वाटणं झाल्याच्यानंतर साखर वगैरे टाकून ते फ्राय केलं आणि लगेच कटाची आमटीसाठी कांदे वगैरे भाजायला ठेवलेले होते आणि त्या साईड बाय साईड बाकीचे पण कामं चालू होते. लगेच कटाची आमटी पण करून घेतली, मसाला वगैरे भाजून. ती आईनेच दिली होती फोडणी त्याला बघा. आणि मग नंतर 16 भाज्यांचा पण नैवेद्य असतो त्यामध्ये, तर इकडं आईची तयारी चालू होती 16 भाज्या करायची. तोपर्यंत मग मी भज्याची तयारी केली आणि ताई काही सामान आणण्यासाठी बाहेर गेल्या होत्या. मग तोपर्यंत आम्ही हा स्वयंपाक करून घेतला. लगेच कढीला पण फोडणी दिली आणि कढी पण रेडी झाली आणि मग जे 16 भाज्या आहेत त्याची भाजी करून घेतली. त्यासाठी पण कांदा वगैरे कट करून, कांदा टोमॅटो वगैरे कट केलं आणि मग त्याला फोडणी वगैरे दिली छान मसाले वगैरे टाकून आणि ती वाफेवरच शिजवून घेतलेली होती भाजी. आज कशी ना खूप गडबड असते, सकाळपासून पूर्ण दिवस कामामध्ये जातो आजचा. स्वयंपाक वगैरे, पाहुणे ते पण येणार असतात आणि इकडं भाजी वगैरे चालू होती. तर इकडं बघा यांचे चालले होते भांडणं हे दोघांचे. कसा ओरडतोय बघा हातेच्या दीदीला. आणि भाजी पण रेडी झाली. त्यानंतर लगेच तांदळाची खीर करायची होती, तर ती खीर करायला घेतली. तांदूळ वगैरे भाजून मिक्सरमधनं काढले दुधात आणि फोडणी वगैरे दिली आणि असे कणकेचे दिवे वगैरे तयार करतात आमच्याकडं. आणि लगेच मग भजे पण तयार करून घेतलेत. नैवेद्यापुरते आता सध्या काढून घेतले होते, म्हणजे तयार केलेत आणि नंतर मग बाकीचे करणार होतो. आणि त्यासोबतच पोतीच्या पानांचे वडे पण बनवतात, तर मग ते पण करून घेतले. हे पुरणाचे आणि कणकेचे दिवे असतात. आणि हे बघा आपली कटाची आमटी, 16 भाज्या ज्या असतात ते, मिक्स भाजी, कढी, खीर आणि राईस बनवून घेतला. त्यानंतर लगेच मग पुरणाच्या पोळ्या पण करून घेतल्या आणि खूप छान झालं होतं पुरण पण, आणि पोळ्या पण सॉफ्ट वगैरे आल्या होत्या छान. बघा किती छान पोळी फुलती आहे. नंतर मग सगळं स्वयंपाक झाल्याच्या नंतर किचन वाटा वगैरे पूर्ण साफ करून घेतला पटपट, कारण नंतर पूजेची पण तयारी करायची होती. तोपर्यंत ताई रांगोळी वगैरे काढत होते, मग मी किचन वगैरे आवरून घेतलं लवकर. आणि मग पूजेची तयारी करायची, पण म्हटलं एकदा अगोदर नैवेद्याचं ताट रेडी करून घेऊयात. मग नैवेद्याचं ताट रेडी करून घेतलं, कारण मग नंतर आवरायला परत वेळ गेला असता तर मग गडबड झाली असती थोडीशी. म्हणून मग पटकन ताट तयार करून घेतलं नैवेद्याचं. आणि केळीच्या पानावरच सहसा मी नैवेद्य ठेवतो, कारण त्याचं केळीच्या पानाचा मान पण आहे, तर मग त्यावरतीच नैवेद्य देतो. नैवेद्य रेडी झाला आणि मी पण लगेच आवरायला निघाली आहे. आज ही साडी घालणार होते आणि आज सिम्पलच लुक करणार होतं. तर हे बघा हा असा लुक होता. त्यानंतर ताई पण रेडी होऊन लगेच पूजा वगैरे करायला घेतली. आम्ही हळदी कुंकू वगैरे वाहिलं आणि लगेच आरतीची तयारी केली आणि आरती पण छान झाली आहे. आरती चालू असताना खूप प्रसन्न पण वाटत होतं आणि काही पाहुणे येणार होते, पण पाऊस खूप होता त्यामुळं त्यांना काही येता नाही आलं. मग आम्हीच आरती वगैरे लवकर करून घेतली
आणि हे बघा आमचे शूटिंगवाले पण किती हलवत आहेत कॅमेरा. नंतर मग काय आरती झाल्याच्या नंतर सगळ्यांनी आरती वगैरे घेतली आणि मग इथं मी नजर काढली देवीची. त्यानंतर मग तो सगळ्यांनी दर्शन वगैरे घेतलेत. दर्शन वगैरे झाल्याच्या नंतर त्यांना नैवेद्य वगैरे दाखवला आणि मग आम्ही एक 5 मिनटं बाहेर जाऊन थांबतो, म्हणजे दरवाजे वगैरे लावून त्यांना जेवायला तसं आमच्याकडं करतात. आणि मग थोडेसे इथं फोटो वगैरे घेतलेत आणि मग नंतर बाहेर वगैरे जाऊन मग सगळ्यांनी फोटो काढलेत. फोटोशूट वगैरे झाले. मग सगळ्यांनी आम्ही जेवणं केले आणि नणंद आलेली होती माझी, तर त्यांनाही हळदी कुंकू वगैरे दिलं. असा आजचा दिवस होता. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.